गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण सार्वजनिक आयव्यय आणि खाजगी आयव्यय यातील फरक पाहणार आहोत. यापूर्वीच्या तासामध्ये सुद्धा आपण सार्वजनिक आयव्यय आणि खाजगी आयव्यय यातील फरक दर्शविणारे दोन महत्त्वाचे मुद्दे आपण डिस्कस केले होते, चर्चा केली होती. त्यामध्ये पहिला मुद्दा होता उत्पन्न व खर्चाचा मेळ. उत्पन्न आणि खर्चाचा मेळ घालताना खाजगी आयव्यय आणि सार्वजनिक आयव्ययामध्ये तफावत असते. ती तफावत म्हणजे खाजगी आयव्ययामध्ये उत्पन्न पाहून खर्च केला जातो, तर सार्वजनिक आयव्ययामध्ये खर्च पाहून उत्पन्न प्राप्त केलं जातं. परंतु हा फरक नेहमीच आपल्याला दिसून येईल असे नाही. त्यानंतर आपण खाजगी आयव्यय आणि सार्वजनिक आयव्यय यातील फरक स्पष्ट करणारा दुसरा मुद्दा पाहिला होता, तो म्हणजे उत्पन्नाच्या साधनातील फरक. खाजगी आयव्यय मिळवून देणारे उत्पन्नाची साधनं खाजगी आयव्ययामध्ये उत्पन्न प्राप्त करून देणारी उत्पन्नाची साधनं ही तोकडी असतात, ही कमी असतात. तर सार्वजनिक आयव्ययामध्ये उत्पन्न प्राप्त करून देणारी उत्पन्नाची साधनं ही खाजगी आयव्ययाच्या तुलनेमध्ये अधिक असतात. हे दोन मुद्दे आपण खाजगी आयव्यय आणि सार्वजनिक आयव्यय यातील फरक दर्शविण्यासाठी सविस्तर चर्चा केली होती. या तासामध्ये आपण त्या पुढील मुद्द्यांचा विचार करणार आहोत. खाजगी आयव्यय आणि सार्वजनिक आयव्यय यातील तिसरा मुद्दा आहे. खाजगी आयव्यय आणि सार्वजनिक आयव्यय यातील फरक दर्शविणारा तिसरा जो मुद्दा आहे तो आहे अंदाजपत्रकातील फरक. खाजगी आयव्ययामध्ये अंदाजपत्रक आणि सार्वजनिक आयव्ययामध्ये अंदाजपत्रक, या अंदाजपत्रकामध्ये त्या ठिकाणी आपल्याला फरक दिसून येतो. खाजगी आयव्ययामध्ये म्हणजे व्यक्तिगत आयव्ययामध्ये व्यक्ती आपलं उत्पन्न अगोदर पाहतो किती आहे आणि त्यानंतर खर्च करतो किती खर्च करावा याचा. मग अशा वेळेस व्यक्ती आपलं उत्पन्न पाहून उत्पन्नापेक्षा कमी खर्च करू शकतो. म्हणजे व्यक्तीचं अंदाजपत्रक हे शिल्की असू शकतं. व्यक्ती जेव्हा आपल्या उत्पन्नापेक्षा कमी खर्च करतो आणि भविष्यातील अडचणीसाठी बचत करतो, तेव्हा व्यक्तीचं अंदाजपत्रक हे शिल्की अंदाजपत्रक असतं. किंवा व्यक्ती आपलं उत्पन्न पाहून उत्पन्ना एवढाच खर्च करण्याचा प्रयत्न. जेव्हा व्यक्ती आपल्या उत्पन्ना एवढाच खर्च करतो, भविष्यासाठी काहीही बचत करून ठेवण्याचा प्रयत्न करीत नाही, अशा वेळेस व्यक्तीचं उत्पन्न बरोबर व्यक्तीचा खर्च असतो. म्हणजे व्यक्तिगत अंदाजपत्रक हे समतोल अंदाजपत्रक असतं. उत्पन्न एवढाच खर्च असतो म्हणजेच उत्पन्न बरोबर खर्च असतो.
म्हणून व्यक्तीचं हे अंदाजपत्रक संतुलित अंदाजपत्रक. आणि कधी कधी व्यक्ती सुद्धा आपल्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करतो. काही वेळा, नेहमी करू शकत नाही व्यक्ती. काही वेळा व्यक्ती आपल्या उत्पन्नापेक्षा अधिक खर्च करून त्या ठिकाणी कर्ज घेऊन त्याचा खर्च करीत असतो. अशा वेळेस त्याचं त्या ठिकाणी अंदाजपत्रक हे तुटीचं असतं. अशा प्रकारे व्यक्ती आपलं अंदाजपत्रक तयार करीत असताना अगोदर उत्पन्न लक्षात घेते, उत्पन्नापेक्षा कमी खर्च करण्याचा प्रयत्न करते, किंवा उत्पन्न एवढाच खर्च करण्याचा प्रयत्न करते, किंवा एखाद्या वेळी उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे व्यक्तीचं अंदाजपत्रक हे शिल्की अंदाजपत्रक किंवा संतुलित अंदाजपत्रक बहुतांश वेळा असतं. या उलट सरकारचं अंदाजपत्रक हे नेहमी तुटीचं असतं. पूर्वीच्या काळी शिल्की अंदाजपत्रक असावा असं म्हटलं जात होतं, किंवा समतोल अंदाजपत्रक असावं, संतुलित अंदाजपत्रक असावं असं म्हटलं जात होतं. परंतु आधुनिक काळामध्ये सरकारवरील जबाबदाऱ्या प्रचंड प्रमाणात वाढलेल्या आहेत आणि सरकार सुद्धा उत्पन्नापेक्षा खर्च कमी करून शिल्की अंदाजपत्रक जाहीर करू शकते, किंवा उत्पन्न एवढाच खर्च करून सरकार समतोल अंदाजपत्रक जाहीर करू शकते. म्हणजे सार्वजनिक आयव्ययामध्ये सुद्धा शिल्की किंवा समतोल अंदाजपत्रक तयार करता येऊ शकतं. परंतु सरकारला असं शिल्की किंवा समतोल अंदाजपत्रक तयार करता येत नाही. कारण अशा प्रकारचं अंदाजपत्रक शिल्की किंवा संतुलित अंदाजपत्रक तयार करावयाचं म्हटलं तर सरकारच्या अडचणी वाढतात. सरकारला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मग अशा वेळेस सरकार आधुनिक काळामध्ये सातत्याने तुटीचं अंदाजपत्रक तयार करते. कारण सरकारने जर समजा शिल्की अंदाजपत्रक तयार केलं, आपल्या उत्पन्नापेक्षा खर्च कमी केला, तर समाजाच्या जनहिताच्या आवश्यक गरजा सुद्धा भागवल्या जात नाही आणि त्यामुळे सरकारवर जनता नाराज होते. सरकारच्या शिल्की अंदाजपत्रकामुळे सरकार मिळालेलं उत्पन्न काही जर बचत करून ठेवत असेल तर सरकार खर्च कमी करते. सरकारनं खर्च कमी केल्यामुळे जनतेच्या कल्याणासाठी, जनतेच्या सुरक्षेसाठी, जनतेच्या विकासासाठी ज्या योजना राबवाव्या लागतात त्या योजनांमध्ये कपात होते. आणि अशा प्रकारे जर जनतेच्या हिताच्या, जनतेच्या कल्याणाच्या, जनतेच्या सुरक्षेच्या योजना जर कमी राबवल्या, त्यावर कमी खर्च केला तर जनता नाराज होते आणि परिणामी सरकारला सत्ता गमवावी लागू शकते. म्हणून आधुनिक काळातील सरकार जनतेचं सरकार असते, जनतेसाठी सरकार असते. म्हणून सरकार जनतेसाठी तुटीचा अर्थभरणा करून गरज भासल्यास देशातून कर्ज घेऊन किंवा विदेशातून कर्ज घेऊन सरकार आपल्या उत्पन्नापेक्षा अधिक खर्च करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून व्यक्तिगत अंदाजपत्रक हे शिल्की अंदाजपत्रक असतं आणि सार्वजनिक अंदाजपत्रक हे त्या ठिकाणी तुटीचं अंदाजपत्रक असतं. म्हणून सार्वजनिक आयव्यय आणि खाजगी आयव्यय यात तफावत दर्शविताना अंदाजपत्रकातील तफावत हा मुद्दा एक महत्त्वाचा आपल्याला या ठिकाणी सांगता येतो की व्यक्तीचं अंदाजपत्रक हे शिल्की असतं किंवा संतुलित असतं.
परंतु सरकारचं अंदाजपत्रक, सार्वजनिक अंदाजपत्रक हे मात्र त्या ठिकाणी आधुनिक काळामध्ये नेहमी तुटीचं असलेलं आपल्याला दिसून येते. म्हणजेच खाजगी आयव्ययात आणि सार्वजनिक आयव्ययात अंदाजपत्रकात आपल्याला तफावत दिसून येते. त्यानंतर खाजगी आयव्यय आणि सार्वजनिक आयव्यय यामध्ये तफावत दर्शविताना आपल्याला पुढचा मुद्दा सांगता येतो, तो म्हणजे उद्दिष्टांमधील तफावत. खाजगी आयव्यय आणि सार्वजनिक आयव्यय या दोन्हीही आयव्ययामध्ये उद्दिष्टांमध्ये फरक असतो, उद्दिष्टांमध्ये भेद असतो, उद्दिष्टांमध्ये तफावत असते. खाजगी आयव्ययाची उद्दिष्ट भिन्न असतात आणि सार्वजनिक आयव्ययाची उद्दिष्ट ही भिन्न असतात. दोन्ही आयव्ययाची उद्दिष्ट ही समान नसतात. सरकार सार्वजनिक उत्पन्नामधून खर्च करताना सरकार आवश्यक खर्च करीत असतो, अत्यावश्यक खर्च सरकार करीत असतो. कारण अशा बाबीवर इतर कोणीही जनता खर्च करीत नाही. उद्योगपती, व्यापारी किंवा खाजगी नागरिक, व्यक्तिगत नागरिक या आवश्यक बाबीवर खर्च करीत नाहीत. अशा बाबीवर सरकारचा आवश्यक बाबीवर खर्च होत असतो. उदाहरणार्थ रस्ते निर्माण करणे, रेल्वे निर्माण करणे, उद्योग, महत्वाचे उद्योग निर्माण करणे, जनकल्याणाच्या योजना राबवणे, असे आवश्यक खर्च सरकार करीत असते. जनहिताच्या योजना राबवते, यासाठी सरकार आवश्यक खर्च करीत असतं. सरकारचं उद्दिष्ट हे जनतेचं कल्याण साधणं हे असतं. मग अशा वेळेस सरकार तोट्यात चालणारे उद्योग सुद्धा जनतेच्या हितासाठी राबवित असतात, चालवित असतात. एखादा उद्योग तोट्यात चालत आहे परंतु त्यामधून हजारो लोकांना रोजगार मिळत असेल तर सरकार जनतेच्या हितासाठी, लोकांच्या रोजगारासाठी तोट्यात चालणारे उद्योग धंदे देखील चालवते. कारण सरकारचा उद्देश हा जनतेचं कल्याण साध्य करणे हा असतो. याउलट खाजगी व्यक्तिगत व्ययामध्ये, व्यक्तिगत खर्चामध्ये व्यक्ती अन्न, वस्त्र, निवारा मिळविण्याच्या उद्देशाने खर्च करतो. व्यक्तीला अन्न, वस्त्र, निवारा कशा पद्धतीने चांगल्या दर्जाचा मिळेल यासाठी व्यक्ती खर्च करीत असतो. आणि एखाद्या व्यक्तीनं किंवा उद्योगपतीनं उद्योग जरी स्थापन केला तरी तो उद्योग नफा मिळविण्याच्या उद्देशाने स्थापन केलेला असतो. म्हणजे खाजगी खर्चाचा, खाजगी व्ययाचा उद्देश हा अन्न, वस्त्र, निवारा प्राप्त करणे आणि नफा मिळविणे हा असतो. जर खाजगी उद्योग तोट्यामध्ये चालत असेल तर तो उद्योग खाजगी व्यावसायिक बंद करतो. परंतु सरकार मात्र तोट्यात चालणारा उद्योग देखील त्या ठिकाणी जनतेच्या हितासाठी चालवत असतो. अशा पद्धतीनं पहा की खाजगी व्ययामध्ये आणि सार्वजनिक व्ययामध्ये काय उद्दिष्टांच्या बाबतीत तफावत. खाजगी व्ययामध्ये अन्न, वस्त्र, निवारा मिळवणे हे उद्दिष्ट असतं, नफा मिळवणे हे उद्दिष्ट असतं. परंतु सार्वजनिक व्ययामध्ये आवश्यक खर्च केला जातो, जनतेच्या हिताचा खर्च केला जातो, जनतेच्या कल्याणासाठी खर्च केला जातो. म्हणून अनेक वेळा तोट्यात चालणारे उद्योग सुद्धा चालवले जातात. कारण सरकारचा नफा मिळवणे हा उद्देश नसतो. म्हणजेच सार्वजनिक आयव्ययाचा उद्देश हा नफा मिळविणे नसतो तर जनतेचं कल्याण साध्य करणे हा असतो. आणि खाजगी आयव्ययाचा उद्देश
हा अन्न वस्त्र निवारा आणि नफा मिळविणे एवढ्या पुरताच मर्यादित असतो. त्यामुळे उद्दिष्टांबाबत सुद्धा खाजगी आयव्यय आणि सार्वजनिक आयव्यय यामध्ये आपल्याला तफावत सांगता येते. या ठिकाणी आपण आजच्या तासामध्ये खाजगी आयव्यय आणि सार्वजनिक आयव्यय यामधील तफावत दर्शविणारे त्या ठिकाणी दुसरे 2 मुद्दे चर्चा केले. त्यातला एक मुद्दा होता अंदाजपत्रकातील तफावत आणि दुसरा मुद्दा होता उद्दिष्टामधील तफावत. या पुढील तासाला आपण खाजगी आयव्यय आणि सार्वजनिक आयव्यय यातील तफावत दर्शविणारे दुसरे मुद्दे अभ्यासूया.